असणारा तिरंगा ज्यावेळेस फडकत असतो त्यावेळेस आम्हाला भारताची अस्मिता, आन बान आणि शान असणारा तिरंगा, ज्यातील प्रत्येक रंग म्हणजे भारताच्या वैभव संपन्नतेचं आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. खरं तर हे तीन रंग प्रत्येक महाराष्ट्र आणि देशातल्या नागरिकांना आम्हाला काहीतरी सांगतोय. भगवा, केशरी, पांढरा आणि हिरवा या तीन रंगांचा झेंडा कुठे दिमाखात आज फडकतोय. मधल्या पांढऱ्या रंगामध्ये निळ्या रंगाचं 24 आऱ्यांचं अशोक चक्र प्रत्येक महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या माणसांना 24 तास गतिमान राहावा असा संदेश देत आहे. सर्वात वरचा भगवा केशरी आम्हाला त्याग आणि धैर्याचं प्रतीक सांगतोय. मध्यभागी असणारा पांढरा हा शांतीचा, प्रकाशाचा आणि त्यागाचा आणि आम्हाला पवित्रतेचा बोध सांगतोय. सर्वात शेवटी फुटकत असताना हिरवा रंग निष्ठा, समृद्धीचा बोध आणि निसर्गाशी आणि भूमीशी नातं दर्शवणार आहे. आणि म्हणून अशा तिरंग्याबद्दल आज आम्हाला झेंडा आमुचा प्रिय देशाचा फडकत वरी महान, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. या देशाची पवित्र माती, जुळती आमुच्या मधली नाती, एक नाद गरजतो भारता तुझा अमा अभिमान, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. करत माननीय मंत्री महोदय परेड निरीक्षण करून ध्वजस्तंभाकडे येत आहेत. माननीय मंत्री महोदय ध्वजस्तंभापाशी आसनस्थ झालेले आहेत. सदरक्षणाय खल निग्रणाय, ती डोळ्यात नजर आहे लातूरकरांच्या रक्षणाची आणि प्रत्येक माणसाच्या रक्षणाची जबाबदारी घेणारा हा नौजवान परेड कमांडर पोलीस उपाधीक्षक अरविंद रायबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर. यानंतर मी माननीय या महाराष्ट्र राज्याचे जनप्रिय मंत्री माननीय शिवेंद्र सिंह अरुणाराजे अभयसिंह राजे भोसले साहेब यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा संदेश द्यावा. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव आणि माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो, आज 1 मे महाराष्ट्राचा 67वा स्थापना दिन आणि जागतिक कामगार दिन या दोन्ही दिवसांचं सर्व लातूरकर बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा. यासोबत आज असलेल्या बुद्ध पौर्णिमेच्याही सर्वांना खूप खूप शुभेच्छा. संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या हुतात्म्यांचे विनम्र अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर उभे असलेल्या आपल्या महाराष्ट्रासमोर आपण नेहमीच नतमस्तक होतो. आपला महाराष्ट्र हा नेहमीच देशाला दिशा दाखवणारा राहिलेला आहे. 66व्या वर्षात आपण तंत्रज्ञान, उद्योग आणि शेतीत मोठी प्रगती केली आहे. लातूर जिल्हा यामध्ये महत्वाचे योगदान दिले, याचा मला सार्थ अभिमान आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे
स्वप्न साकार करण्यात महाराष्ट्र आघाडीवरच असेल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विकसित महाराष्ट्र या संकल्पनेवर अर्थसंकल्प मांडलाय. त्यांच्यासह उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली लातूरचा विकास वेगाने होत आहे. शेती विकासासाठी जलयुक्त शिवार 2.0 आणि गाळमुक्त धरण अभियान राबवले जात आहे. मनरेगा आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतून गेल्या वर्षी 730 हेक्टरवर फळबाग लागवड पूर्ण झाली आहे. गत वर्षी पूर आणि अतिवृष्टीच्या शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले. राज्य शासनाने 928 कोटी 28 लाख रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. आरोग्य सेवेत मोठी सुधारणा होत आहे. प्रलंबित लातूर जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन नुकतेच झाले. 500 खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारले जाईल. आयुष्यमान भारत महात्मा फुले योजनेतून 70 कोटी 15 लाख रुपयांचे मोफत उपचार दिले गेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून 989 रुग्णांना 7 कोटी 72 लाख रुपयांची मदत मिळाली. आता ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन व अधिक गतिमान झाली आहे. सध्या उन्हाळा कडक आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार बांधवांनी दुपारी बाहेर पडणे शक्यतो टाळावे. पाणी टंचाईसाठी 20 कोटी 96 लाख रुपयांचा आराखडा आपण मंजूर केलाय. सध्या 2 टँकर सुरू असून 25 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था पशुसंवर्धन विभाग करत आहे. यंदा एल निनोमुळे कमी पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी विशेष तयारी केली जात आहे. पाणी टंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेऊन नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन या निमित्तानं मी करू इच्छितो. माझ्या तरुण मित्रांनी येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआय काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे एआयचा आहे. भूकंपानंतर लातूर पुन्हा उभं करणाऱ्या या मातीतील मुलांना नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. लातूरचा विद्यार्थी नोकरी मागणारा नव्हे तर नोकरी देणारा बनला पाहिजे, हेच माझे स्वप्न आहे. जिल्ह्यात 7,000 किलोमीटर रस्त्यांची कामे आपण केली आहेत. लातूर शहरासाठी 60 किलोमीटरचा रिंग रोड मंजूर असून 48 किलोमीटर भूसंपादन पूर्ण झाले. त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव सादर केलाय. एशिया विकास बँकेच्या मदतीनं 86 किलोमीटर रस्त्यांची कामे सुरू आहेत. अर्थसंकल्पात 147 कोटी रुपयांची नवीन कामे आपण मंजूर केली आहेत. आज कामगार दिन आहे. रस्ते, पूल आणि इमारती उभा करणाऱ्या कामगार बांधवांना माझा सलाम. बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत त्यांना सामाजिक सुरक्षा आणि वैद्यकीय मदत दिली जात आहे. भूकंपाने हादरलेल्या लातूरने जिद्दीने स्वतःला उभे केले, सिद्ध केले. तोच जिद्दीचा वारसा घेऊन आपण राज्याच्या विकासात लातूरचे नाव अग्रभागी नेऊया. या राष्ट्रध्वजाच्या साक्षीने आपण शपथ घेऊया की आपले कर्तव्य निष्ठेने आपण पार पाडू. पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र. माननीय मंत्री महोदयांचे मनापासून धन्यवाद. यानंतर त्यांच्या आदेशानुसार परेड कमांडर परेड संचलन करतील. साइडला साइडला यस बंद
विसर्जन करत होतो. परेड कमांडर अरविंद रायबोले, पोलीस उपाधीक्षक. सेकंड इन परेड कमांडर रामदास मिसाळ. प्रत्येकाने डोळ्यात साठवावा असा हा प्रगतीचा, प्रत्येक पाऊल हे प्रगतीच्या दिशेनं चाललेलं आहे. प्रत्येक लातूरकरांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा पोलीस प्रशासनाचा परेड संचलन. थोडं बाजूला यायचंय सगळ्यांनी. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. त्यांना जायला यायला पण अहो या हम बुलबुले हैं उसकी गुलसिता हमारा. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. हिंदी है हम वतन ये हिंदुस्तान हमारा. हा उद्याचा बलशाली भारत आपल्याला या नजरेत पाहायला मिळतोय. खर तर या महाराष्ट्राच्या मातीचं वर्णन, या ओटांनी चुंबून घ्यावी हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावे इथल्या जगण्यावरती. ए भैया माननीय पोलीस अधीक्षक अमोल तांबे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी परेड कमांडर प्लॅटून क्रमांक 1 चं नेतृत्व करतोय पोलीस उपनिरीक्षक किशोर हंगे औसा. एक नौजवान उद्याच्या बलशाली भारताचं स्वप्न त्याच्या नजरेत आहे. प्लॅटून क्रमांक 2 त्याचं नेतृत्व करतोय ज्ञानेश्वर सोळंके, पोलीस उपनिरीक्षक निलंगा. प्लॅटून क्रमांक 3 सत्यजित तोंडारे, पोलीस उपनिरीक्षक किनगाव. आन देश की शान देश की, हम संतान हैं. तीन रंगों से रंगा ये तिरंगा. अपनी ये पहचान है म्हणत जाणारी ही जवान. प्लॅटून क्रमांक 6 नेतृत्व करतायत भाऊराव पाटोळे, गृहरक्षक दल पुरुष होमगार्ड. तुमच्या माझ्या रक्षणासाठी सामाजिक एक भावना अंतःकरणात ज्यांच्या सदैव असते. मी आणि माझे पण ज्यांच्या अंतःकरणातलं विसरत असतं तेच होमगार्ड. प्लॅटून क्रमांक 7 श्रीमती कोमल गायकवाड, गृहरक्षक दल महिला होमगार्डचं नेतृत्व करतायत. खर तर स्त्रियांनी घर चालवण्यापासून देश चालवण्यापर्यंत मजल मारलेली आहे आणि म्हणूनच स्त्रिया फुलावणी नाजूक ब्रेदासाठी झाल्या रात त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. प्लॅटून क्रमांक 7 नेतृत्व करतोय गणेश जोगदन, एनसीसी. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. मला वाटतोय तोच नारा आपल्याला या तरुणांच्या नजरेत दिसतोय. या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये ज्यांचं प्रबोधन प्रभावी ठरलं, खऱ्या अर्थानं जनजागृतीच्या माध्यमातून महाराष्ट्र पाटीलांच्या बँड पथकाचं नेतृत्व करतायत वामन सुरसे. बॉम्बशोधक पथक त्याचं नेतृत्व करतायत मुख्तार शेख, पोलीस उपनिरीक्षक. खरं तर दैनंदिन जीवनामध्ये एक समाजात वावरत असताना
बॉम्ब सदृश्य बेवारस वस्तूंचा खऱ्या अर्थानं नायनाट करण्याचं काम बॉम्ब शोधक पथक करतं. खरं तर उद्याच्या भारताचं भविष्य असणारा तरुण जागरूक झाला पाहिजे, म्हणून लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं माननीय अमोल तांबे साहेबांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये लातूरमध्ये चालू आहे. मला वाटतं लातूर हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण येत असतो, तो व्यसनमुक्त असला पाहिजे ही भूमिका आहे. खर तर भूकंपामधून पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे ज्या लातूरनं भरारी घेतली, आकाशात वीज चमकत असल्यास जलपुनर्भरणातून खऱ्या अर्थानं समृद्धीकडे नेणारा मार्ग, शाळांच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये पाण्याची जाणीव जागृती व्हावी यासाठी सांगणारा हा चित्ररथ आहे. महाराष्ट्र शासनाचा आपत्ती व्यवस्थापन देवदूत म्हणून ज्याला आपण ओळखतो, ती चित्ररथ आपल्या समोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. आरोग्यम धन संपदा हा रयतेचा अधिकार आहे, जन आरोग्य योजना हा जनतेचा आधार आहे असं सांगत खऱ्या अर्थानं आरोग्य विभागाचा तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, तंबाखूची नशा अनमोल जीवनाची दूरदशा सांगणारा हा चित्ररथ आहे. खर तर महानगरपालिका सातत्यानं तुमच्या माझ्या स्वच्छतेसाठी झगडत असते. खरे काम निष्काम करू ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. खऱ्या अर्थानं वार्डांना गावांना स्वच्छतेच्या माध्यमातून स्वर्ग करण्याची प्रतिज्ञा महानगरपालिका नेहमी करत असते. राष्ट्रीय आयुष मिशनच्या वतीनं दीर्घ आयुष्याची दिनचर्या सांगणारा, सकाळी उठल्यापासून ते रात्री निरोगी आयुष्य कसं जगावं सांगणारा, भूजल व्यवस्थापनाचा वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय यांचा हा चित्ररथ, जीवन कौशल्य अर्थात जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा हा चित्ररथ, हे सगळे चित्ररथ मला वाटतं लातूरकरांनी जाताना वाचलं पाहिजे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी लागू होतो. माजी सैनिक त्यांच्या अवलंबितांना आणि सैनिक कल्याण विभागाच्या ज्या नाविन्यपूर्ण योजनांचा रथ आहे, हा विकास होईल पण निसर्ग जपून करावा लागेल. आम्हाला ज्या जगद्गुरु तुकारामांनी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याची भीष्म प्रतिज्ञा होती, एक वैभव संपन्न समृद्ध आणि हिरवा महाराष्ट्र आम्हाला उभा करायचा आहे. ही लाल परी महाराष्ट्रासह प्रत्येक माणसाचं आयुष्याचा शिक्षणाचा प्रवास यामधून झालेला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर एक अत्याधुनिक बस स्थानकासह अत्याधुनिक महामंडळाची लालपरी आम्हाला पाहायला मिळते आहे. तुमच्या माझ्या जगण्याचा प्रवास या लालपरीनं पाहिलेला आहे आणि म्हणून ती लालपरी आपल्या समोरून आणि विविध माहिती देणारी ही लालपरी आहे. एसटी महामंडळाचा हा चित्ररथ, कृषी विभाग एक शाश्वत शेती समृद्ध भविष्याची नांदी आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आपण 2026 साजरं करतोय. मला वाटतं सावित्रीची लेख कंडक्टर पासून डॉक्टर, आमदार, खासदार आणि मंत्री नव्हे देशाची राष्ट्रपती झाली. त्याच्याही पलीकडे तिनं झेंडा हा खऱ्या अर्थानं चंद्रावर लहरवला. अशा सर्व आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिनाच्या निमित्तानं आपल्याला संकल्प करायचा आहे. सहाय्यक कामगार आयुक्त, खर तर हा महाराष्ट्र पुन्हा उभा केला हा प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस सांगेल, कष्टकरी ज्यांनी घामांच्या धारांच्या माध्यमातून महाराष्ट्र उभा केला, त्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचा हा चित्ररथ आहे. माझ्या आयुष्याची आणि तुमच्या आयुष्याची शेवटची घटका ज्यावेळेस येते त्यावेळेस 108 हा नंबर प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये सेट झालेला असतो आणि तीच महाराष्ट्र शासनाची 108 गाडी अर्थात चित्ररथ आपल्याला पाहायला मिळतोय. हे लातूर महानगरपालिका आता खऱ्या अर्थानं बदलत आहे. तुमच्या माझ्यासाठी देवदूत असणारी ही फायर ब्रिगेडची गाडी आहे, इमर्जन्सी सर्व्हिस देणारी गाडी आहे, प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा संसार बसवणारी गाडी आहे आणि म्हणून असा अत्याधुनिक असणारी ही चित्ररथ आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. कृपया कुणीही समोर आपण शिस्तीचं पालन करायचंय. कार्यक्रम यानंतर माननीय
खर तर लातूरकरांचं भाग्य आणि महाराष्ट्राला ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभिमान आहे असे या महाराष्ट्राचे लोकप्रिय सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्र सिंहराजे भोसले साहेब यांच्या हस्ते ज्यांनी लातूरच्या इतिहासात आपला नाविन्य कामाचा ठसा उमटवला अशा सर्वांचा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी होतोय। मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतोय की आपण हा पुरस्कार वितरण सोहळा करावा। या ठिकाणी त्यांच्या सोबत आपल्या लातूर जिल्ह्याचे एक मितभाषी आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक माननीय अमोल तांबे साहेब, जिल्हा परिषदेचे एक तरुण आणि सर्वसामान्याला या सोबत घेऊन जाणारे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय राहुल कुमार मीना, महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी मीना मॅडम, आदरणीय महापौर ताई आदी सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा होतोय। सर्वप्रथमतः महसूल विभाग आदर्श तलाठी पुरस्कार 2026 सदानंद व्यंकटराव सांगावे, ग्राम महसूल अधिकारी सज्जा निलंगा। ज्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून लाईव्ह चालू आहे सगळं महाराष्ट्राच्या प्रगतीला आणि लातूर जिल्ह्याच्या विकासाला हातभार दिला अशा कर्तृत्ववान माणसांचा सन्मान या ठिकाणी होतोय। पोलीस विभाग बाकी कुणाही मध्ये जायचं नाहीये, अजून कार्यक्रम बरेचसे आहेत। यानंतर पोलीस विभागाचे माननीय प्रमोद मोहनरावजी बोंडले, वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर यांना पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरव करण्यात येतोय। श्री रजनीकांत प्रल्हादरावजी भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस मोटार परिवहन विभाग लातूर यांचा देखील सन्मान माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात येतोय। आयुष्यभर इमानीद्वारे काम करावं लागतं तेव्हा हा सन्मान माणसाच्या आयुष्याला वाट्याला येत असतो आणि मला वाटतं त्यांनी इमानीद्वारे काम केलं त्याचा हा सन्मान या ठिकाणी पोलीस बांधवांचा होतोय। यानंतर एका ठिकाणी सेट रजनीकांत प्रल्हादरावजी भोसले, प्रवीण जीवनरावजी मोटेगावकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस ठाणे लातूर। प्रवीण जीवनरावजी मोटेगावकर, राजेश विठ्ठलरावजी कंचे, पोलीस हेड कॉन्स्टेबल स्थानिक गुन्हे शाखा लातूर। या महाराष्ट्राचं आध्यात्मिक लोकशाही बळकट करणारी आम्ही वारीला ऊन वारा पाऊस म्हणतो। मला वाटतं त्याचाच प्रत्यय या पोलीस बांधवांच्या आयुष्यात असतो, ज्यांना सण नसतो वार नसतो। ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगणारा तुमच्या माझ्या रक्षणासाठी काम करणारा हा तरुण जिगरबाज, डोळ्यात तेल घालून तुम्ही मी आनंदानं वावरावं यासाठी काम करतो आणि त्या सर्व पोलीस बांधवांचाही सन्मान माननीय मंत्री महोदय आवर्जून या ठिकाणी करत आहेत। यार बघून फिरा ना समोर कॅमेरेवाले, लाईव्ह चालू आहे मध्ये तोंड झालं किती आपण एक सुसंस्कृत महाराष्ट्राचा उगवता चेहरा आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसांना ज्या मंत्री महोदयांचा अभिमान आहे असे माननीय श्री शिवेंद्र सिंहराजे भोसले साहेबांच्या हस्ते या ठिकाणी पोलीस प्रशासनात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। यानंतर क्रीडा विभाग, लातूर ही शिक्षणाची पंढरी आहे, पण या शिक्षणाच्या पंढरीला क्रीडा पंढरी करण्याचा ध्यास, सातत्यानं मैदान जिवंत करण्याचं काम
मोबाईल कडून खऱ्या अर्थानं मैदानावर घेऊन जाण्याचं तरुणांना काम ज्या क्रीडा विभाग करतोय आणि आपलं लातूर बदलतंय, आपली क्रीडा संस्कृती बदलती आहे. शिक्षणाबरोबर क्रीडा संस्कृतीचा झेंडा या देशाच्या नकाशावर फडकवण्याचं काम या क्रीडा विभागानं करत आहे. माननीय सुलेमान अफसर शेख जिल्हा युवा पुरस्कार 2024-25 प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतोय. असं स्टेबल होणार जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आणि त्यांची टीम खरं तर सर्व तरुण जिगरबाज क्रीडा मैदानाला जिवंत ठेवत असतात. क्रीडा अधिकारी केंद्रे साहेब, जयराज मुंडे, यानंतर सृष्टी सुधीर जगताप, जिल्हा युवा पुरस्कार युवती 2024-25. मैं नारी हो देश की शक्ती हो. मी फक्त पुस्तकात नाही तर मैदानावरही मैदान गाजवते. ही या उद्याच्या बलशाली भारताचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणीची महत्वाकांक्षा आहे. कैलासवासी नामदेव सटवाजी गायकवाड भाऊ सेवाभावी संस्था यांना जिल्हा युवा पुरस्कार संस्था 2024-25 त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येतोय. जिल्हा युवा पुरस्कार युवक 2024-25 प्रमाणपत्र देऊन रामेश्वर धनराज चावरे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. खरं तर माननीय पालकमंत्री महोदयांच्या पुढाकारातून लातूरच्या मैदानांना खऱ्या अर्थानं सुवर्ण काळ ज्यांनी उभा करून दिला, एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुलचं मैदान उभा राहतंय. जिल्हा युवा पुरस्कार 2025-26 युवती प्रणवी प्रदान धवारे. प्रणवी प्रदान धवारे जिल्हा क्रीडा विभागाचा हा नाविन्यपूर्ण आणि उद्याच्या महाराष्ट्र आणि लातूर जिल्ह्याचं नेतृत्व करावं अशी गुणवान खेळाडू, गुणी कलावंत निर्माण करण्याचं काम या क्रीडा विभागानं सातत्यानं करत आलेलं आहे. जिल्हा युवा पुरस्कार संस्था 2025-26 स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था एरंडी, तालुका औसा. यानंतर शिक्षण विभाग हे आमच्या लातूरचं बलस्थान आहे. लातूर जिल्हा परिषद आणि दैनिक पुढारी माध्यमाच्या समूहाच्या वतीनं पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा संपन्न झाली. 12,000 विद्यार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तिका आणि सराव संच दिले. अशा शिक्षण विभाग आणि पुढारी टॅलेंट स्पर्धेमध्ये आदिप रफिक सय्यद, जिल्हा परिषद केंद्रीय प्रशाला शिवणखेड, त्यांचे जिल्हा प्रतिनिधी शहाजी पवार, एक निसर्ग प्रेमी आणि ज्यांची लेखणी खऱ्या अर्थानं पर्यावरणाला अनुरूप असते, त्या पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये जिल्हास्तरीय प्रथम आल्याबद्दल त्याचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येतोय. पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये जिल्हा स्तरावर प्रथम आल्याबद्दल वरिष्ठ गट पूनम प्रवीण कोंडे, जिल्हा परिषद कन्या प्रशाला वाढवणा बुद्रुक, आणि दुसरा क्रमांक कार्तिकी रामराव जाधव, जिल्हा परिषद प्रशाला सांगवी. महिला बाल कल्याण व महिला बाल विकास विभाग कार्यालय लातूर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार 2020-21 सौ कुमुदिनी भार्गव, भाग्य विला निवास द्वारका नगर लाहोटी कंपाऊंड, त्यांचा सन्मान माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात येतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन ज्या अहिल्याबाई होळकरांनी खरं तर महिलाच नाही तर या महाराष्ट्रासह देशातल्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि कमरेला पदर खेचून या महाराष्ट्रातल्या नारी शक्ती आणि या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी योगदान दिलं, त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार 2021-22 अनघा अंदोरीकर, अयोध्या रामनगर कानडे हॉस्पिटल समोर,
त्यांचा सन्मान या ठिकाणी माननीय मंत्री महोदय सन्मान चिन्ह आणि धनादेश देऊन या ठिकाणी करतायत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार 2020-21 सुकेशनी बालाजी मुस्कवाड यांचा सन्मान या ठिकाणी. ज्यांचे सन्मान झाले त्यांनी थांबायचे, कार्यक्रम आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर 2020-21 पुरस्कार आशा किशनरावजी पांचाळ. आशा किशनरावजी पांचाळ. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता हो तुम कल के. म्हणत अनेक तरुणांचा आपल्याला सन्मान झालेला पाहायला मिळाला. खर तर आजचा एक राष्ट्रभावना राष्ट्रप्रेमाचा दिवस. अपनी आजादी को हम हर गिजा मिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं. मला वाटतं ही आत्मीयता आणि हा बाणा आपला आहे. आणि म्हणून हा महाराष्ट्र कुणाचा जर मला विचारलं तर देश आमच्या शिवरायाचा, झाशीवाल्या राणीचा. शीळ हाती धरू जिंकू किंवा मरू, हा विचार ज्यांच्या अंतःकरणात होता त्यांचा हा महाराष्ट्र आहे. भक्ती आणि शक्तीचा पावनतीर्थ करणाऱ्या तुकोबा ज्ञानोबांचा महाराष्ट्र. मी माननीय मंत्री महोदयांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी नूतन वाहनांचं लोकार्पण होत आहे. पाठीमागं यायचंय. माननीय मंत्री महोदय त्याच ठिकाणावरून हिरवी झेंडी दाखवून. खरं तर माननीय मंत्री महोदयांच्या प्रत्येक निर्णयामध्ये एक दिशा असते. एक लातूरला पुढे प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची त्यांची दृष्टी असते. आणि म्हणून आज या 25 गाड्यांचा लोकार्पण सोहळा, अत्यंत देखणा सोहळा माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. आपल्या लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे साहेब, जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय राहुल कुमार मीना सर, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय मंगेश चव्हाण, अगदी आहे ह्याच अंतरावर वेग कमी ठेवायचा आहे. खर तर पोलीस प्रशासन आता काट टाकतंय. खर तर गुन्हेगारावर जरा बसावी आणि गतिमान प्रशासन आणि दळणवळण सुकर व्हावं म्हणून अत्यंत यानंतर माननीय मंत्री महोदय या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांची, शहीद जवानांच्या वीर पत्नी, वीर माता पिता आणि सन्माननीय नागरिक तथा पत्रकार बांधवांची या ठिकाणी भेट घेत आहेत. या लोकार्पण सोहळ्यानंतर माननीय मंत्री महोदय ज्यांनी या महाराष्ट्राच्या, या देशाच्या मातीसाठी आपलं योगदान दिलं, ज्यांना खऱ्या अर्थानं भारत अत्यंत प्रिय होता. भारत दिल है उस पुरुष का जिस पूरब ने ज्ञान दिया, यह प्रीत जहां की रीत सदा मैं गीत वहां के गाता हूँ, भारत का रहने वाला भारत की बात सुनाता हूँ. काले गोरे का भेद नहीं तर दिल से हमारा नाता है, इतनी ममता नदियों का जहाँ माता कहते बुलाता है, इतना आदर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं, इस धरती पे मैंने जन्म लिया है. असं म्हणत प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस आज मोठ्या अभिमानात या मातीच्या रक्षणासाठी सदैव तयार असतो. आणि कृपया कुणीही जायचं नाही. कार्यक्रमाची जागेवर उभा टाकून आपल्याला वंदे मातरम आणि राष्ट्रगीतांनी सांगता होणार आहे. कारण महाराष्ट्राचा नागरिक हा सुजाण आहे, शिस्तप्रिय आहे. माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंहराजे भोसले साहेब आणि मान्यवर या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार आणि नागरिक लातूरकरांची
भेट घेत आहोत. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत आणि वंदे मातरम होईल. खरं तर लातूर मधली लहान लहान मुलंही या तिरंग्याला एक मनापासून अभिमानानं सलामी देण्यासाठी उपस्थित आहेत. नन्ना मुन्ना राही हो देश का मैं सिपाही हो, बोलो मेरे संग जय हिंद. त्याच्या चेहऱ्यावरचा विश्वास आम्हाला सांगतोय उद्याचा महाराष्ट्र आम्ही उभा करू. आणि म्हणून विश्वास हा मनीचा सांगू उभ्या जगाला, आम्हीच रवी उद्याचे तो अंधार भेदण्याला. तो उद्याचा अंधार भेदण्यासाठी अनेक लहान मुलं देखील लातूर मध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. आजच्या सोहळ्यासाठी सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी या ठिकाणी, या लातूर शहराच्या प्रथम नागरिक सन्माननीय महापौर महोदया, तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्यांच्यासोबत या द्विभाषिक महाराष्ट्राला आणि या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ज्यांचं योगदान आहे अशा सन्माननीय सर्व पत्रकार बांधव, सर्व सन्माननीय अधिकारी, कर्मचारी, ज्यांचा सन्मान आज या ठिकाणी होतोय आणि जे उपस्थित आहेत अशा सर्वांचं मी मनपूर्वक खरं तर धन्यवाद व्यक्त करतो. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम आणि राष्ट्रगीतानं होईल. माननीय मंत्री महोदय मान्यवरांच्या भेटी घेऊन ध्वजस्तंभाकडे येतील. अगदी हा तिरंगा, मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा. मत बोलो सीमा पर वीरों ने प्राण गवाया, कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर न आए. मनात माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते हा ध्वज आपण फडकवलेला आणि तो मोठ्या स्वाभिमानाने अभिमानानं फडकत आहे. मी सर्वांना विनंती करतोय, परेड सावधान. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम आणि राष्ट्रगीतानं होत आहे. सर्वांनी सावधान मध्ये उभा टाकायचा आहे. वंदे मातरम.
राष्ट्रगीत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की.